माय PCMC चॅनलवर होय मी रिंगणात या कार्यक्रमांतर्गत आज प्रभाग क्रमांक 2 मध्ये इच्छुक उमेदवार सोनम जांभूळकर जाधव यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत. मी डॉक्टर श्रीकृष्ण जोशी त्यांच्याशी खास निवडणुकीच्या संदर्भातल्या गप्पा मारण्यासाठी इच्छुक आहे आणि त्याही त्यांच्या प्रभागातून इच्छुक असे उमेदवार आहेत. त्यांचं कामही मोठं आहे. म्हणजे कोविडच्या काळामध्ये जेव्हा सगळे लोक घरामध्ये होते तेव्हा वास्तविक तो काळ थोडा भीतीदायक होता. आणि अचानकपणे आलेली ती महामारी होती आणि अशा महामारीमध्ये सगळंच काम स्तब्ध झालं होतं. अशा वेळी लोकही हवालदिल झाले होते आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कोविडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलं. आणि आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे की महिला सक्षमीकरण नुसतं बोलणं ठेवलं नाही तर मुंबईमध्ये होणारी महिलांची दहीहंडी तुम्ही या परिसरामध्ये सुरू केली. मला खरंच या दोन्ही गोष्टी तुमच्या खूप कौतुकाच्या वाटतात. तर या दृष्टीने तुम्ही आता निवडणुकीत शड्डू ठोकून इच्छुक म्हणून तयार आहात. तर काय तयारी चालली आहे? काय वाटतं तुम्हाला या निवडणुका कशा आहेत? तयारी तर 7 वर्षापासूनच चालू आहे. पण इलेक्शन पुढं जात आहे मागं जात आहे त्याच्यामुळं आपण आता खूप तयारी जोरदार चालू आहे. म्हणजे आता माझं परिचय पत्रक लोकांना वाटायला सुरुवात केली. आजपासूनच सुरुवात करणार आहे मी. आणि कॅलेंडर पण द्यायला सुरुवात, नवीन वर्षाचं कॅलेंडर पण छापले ते पण सुरुवात करणार आहे द्यायला. म्हणजे लोकांच्या भेटीगाठी सुरू आहेत. सगळीच लोक तुमच्या घरची आहेत. खरं म्हणजे तुम्ही ज्या घरात जाल तिथे तुम्हाला प्रत्येक जण ओळखतो. आणि माहेरीत असल्यामुळं प्रत्येकाची ओळख. आणि तुमचं त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात काम पण आहे. आता राजकीय काम करत असताना तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून, म्हणजे मला वाटतं तुमच्या सासूबाईने ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली होती आणि तुमचे सासरेसुद्धा 512 मिशन फॅक्टरीमध्ये त्यांनी काम केलं होतं. ते पण युनियन लीडरमध्ये काम करतायत. आणि पतींचा पण तुमचा या समाजसेवेमध्ये खूप मोठा वारसा आहे. तर अनेक कामं चालू असतील पण तुम्ही उल्लेख जो केला तो कोविडचा केला. तर कोविडच्या वेळेस अतिशय भयानक अशी परिस्थिती होती. म्हणजे आम्ही डॉक्टर लोकसुद्धा पेशंटच्या जवळ जायला भीती वाटत होती लोकांना. तर काय तुमचा त्यावेळेसचा काय अनुभव होता? कशा प्रकारे तुम्ही लोकांना मदत केली? काय तुम्हाला वाटत होतं? म्हणजे त्यावेळेस लोक सगळी घरात बसली होती. पण ज्यावेळेस व्हॅक्सिन द्यायला सुरुवात झाली त्यावेळेस ज्येष्ठ नागरिकांना त्यांची मुलंसुद्धा नेत नव्हती हॉस्पिटलमध्ये. म्हणजे ते पण घाबरत होते जायला. मग त्यावेळेस मी असं केलं, म्हणजे मी एक पाऊल उचललं. त्यावेळेस माझ्या मिस्टरांना म्हणलं आपण गाडी करूया, एक बस करू आणि ज्येष्ठ नागरिकांना जेवढे आपल्या प्रभागामध्ये असतील तेवढ्यांना आपण व्हॅक्सिन द्यायला यमुनानगरमध्ये घेऊन येऊ. मग आम्ही तिथून सुरुवात केली. व्हॅक्सिन द्यायला असेल की प्लाझ्मा असेल. रात्री तर मला 2 वाजता प्रभागामधलाच फोन आला एका लेडीजचा. म्हणजे तिच्या मिस्टरांचा मोबाईल होता तो, पण तो नंबर माझ्या नावाने तिच्याकडे त्या मोबाईलमध्ये सेव्ह होता. मग त्यांनी 2 वाजता मला कॉल केला, ताई मला असा प्रॉब्लेम आहे, माझे मिस्टर खूप सिरियस आहे आणि मला प्लाझ्मा पाहिजे. मग आम्ही दोघं पण त्यावेळी उठलो आणि सगळ्या ग्रुपवरती टाकलं त्यांना प्लाझ्मा हवा आहे म्हणून. आणि सकाळी 7 वाजता आम्ही त्या प्लाझ्माच्या ठिकाणी जाऊन थांबलो. मग ते ग्रुपवरती टाकल्यामुळं खूप व्हायरल झालं. आणि पुण्यातनं एक लेडीज आम्हाला भेटली. ती प्रेग्नेंट होती महिला, तिला 7वा महिना होता. पण त्या लेडीजनी तयारी केली की बाबा मी देऊ शकते, त्या माणसाचा जीव वाचेल. मग त्या लेडीजचा आम्ही प्लाझ्मा घेतला. अजूनसुद्धा ती लेडीज आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. तिला मुलगा झाला आणि तिचा मुलगा पण छान आहे, तिने आणला होता दाखवायला. तर मग ती मदत मी त्यावेळेस त्या कोरोनामध्ये केली. आणि YCMमध्ये जाऊन सुद्धा वार्डामधले पेशंट असतील. भीती वाटली नाही का? भीती वाटत होती पण काय करायचं, कुणाचा तरी जीव वाचेल बाबा आपल्यामुळे, म्हणून मी पडत होते बाहेर. तुम्ही बाहेर पडत होते बाहेर रोज. बर. आणि मग समजा आपण बाहेर गेलो आणि एखादा माणूस संपर्कात आला की आपल्याला कोविड होईल आणि कोविड झालं की तेव्हा कसं होतं, क्रिकेटचा स्कोर एक वेळ लोक बघत नव्हते पण कोविडचा स्कोर बघत होते. तर तेव्हा काय भावना व्हायची? तेव्हा भीती तर सगळ्यांनाच वाटते सर. भीती मला पण वाटायची. पण आता काय आपण समाजात बाबा एक समाजाला काहीतरी देणं लागतं तर त्या दृष्टीने मी समाजामध्ये मदत करत होते. आणि तुम्ही सांगितलं की प्लाझ्मा तुम्ही रात्री 2 वाजता एका महिलेला उपलब्ध करून दिला.
मग त्यावेळेस ज्या माणसाला प्लाझ्मा दिला त्याची प्रतिक्रिया काय होती? अजून पण तो माणूस म्हणजे भेटला की आता रात्रीच योगायोगाने आमची दोघांची भेट झाली की ते म्हणले मी फक्त तुमच्यामुळेच जिवंत आहे ताई. तर मी म्हणलं अहो असं काही नाहीये, ते तुम्ही फोन केला आम्ही लगेच उचलला आणि योगायोगाने तो प्लाझ्मा लगेच उपलब्ध झाला. बरोबर आहे. म्हणजे आजकालच्या काळामध्ये जेव्हा मुख्यतः वैद्यकीय समस्या येतात तेव्हा घरातली लोकंसुद्धा तिथे त्यावेळेस उभे राहत नाहीत. अशा अनेक समस्या आहेत. आम्ही पाहतो की मी पण अनेक वर्ष ॲक्सिडेंटच्या क्षेत्रामध्ये काम करतो. मी पाहतो की ॲक्सिडेंट एखादा पडून गेला तर लोक पाहतसुद्धा नाहीत. नाही पाहत. नेमकं असं होतं. आणि त्याला मदत करणं तर दूर जाणं, अशा अनेक गोष्टी आम्ही पाहत असतो. तर तुम्ही ते मदत करताय मला खूप आवडलं. मला तो असंही कळलं की तुम्ही एका ॲक्सिडेंटच्या पेशंटला सुद्धा काही मदत केली होती. काय होता तो प्रसंग? तो प्रसंग म्हणजे मी दुपारच्या वेळेस ऑफिसमध्ये बसले होते. मग मला तिथनं एक कॉल आला तिथल्याच नागरिकांचा. ऐश्वर्यम हमारामध्ये ते झाला होता ॲक्सिडेंट. कॉल आला तर असं असं झालंय, पण सगळे बघतात फोटो घेतात पण कुणीच पुढं जात नाही डेअरिंग करून. मग मी स्वतः आम्ही दोघंजण मिस्टर आणि मी स्वतः गाडीत गेलो दोघंजण. तिथं गेलो तर ती परिस्थिती पाहिली एवढी भयंकर होती. म्हणजे एवढं रक्त वाहत होतं त्याचा पूर्ण एक हात आणि पाय तुटला होता. पण मला पण भीती वाटली बरं का, कसं उचलू मी. पण त्यावेळेस म्हणलं आपण जर केलं तर त्याचा जीव वाचेल. मग आम्ही दोघं पण पुढं गेलो. यांनी एक बेडशीट मागवलं तिथनं एका लेडीजकडनं. ते बेडशीट घेतलं. त्या बेडशीटमध्ये त्याला अक्षरशः दोघांनी उचलून ठेवलं आणि लगेच आमच्या तिथं हॉस्पिटलमध्ये नेलं. मग तिथं त्याची परिस्थिती खूप गंभीर होती नाही का, त्याचा पाय पण गेला होता, हात पण गेला होता. पण त्यावेळेस मी अशी बोलले की काही मदत लागल ती मी करायला तयार आहे, पण ह्या पेशंटला वाचवा. कारण की त्यांची मुलं खूप लहान लहान आहे. ते आम्ही कॉन्टॅक्ट केलं नंतर. तर मग त्यांची मुलं लहान लहान आहे. त्यांच्या मिसेस पण म्हणायला लागल्या ताई मी तुमच्या पाया पडते पण माझ्या मिस्टरांना वाचवा. मी म्हणलं काही मदत असेल ती मी स्वतः करते, पण ह्या पेशंटकडे जास्त लक्ष द्या. मग मी जवळजवळ आम्ही 6 वाजेपर्यंत तिथं थांबलो संध्याकाळी. डॉक्टर म्हणले खूप रक्त पण त्यांचं गेलेलं आहे, पेशंटचं काही म्हणजे हेच नाही आहे, गॅरंटी नाही आहे बाबा देऊ शकत. पण ते पेशंट योगायोगाने वाचले. नंतर आम्हाला दोघांना भेटायला आले, सत्कार केला आमच्या दोघांचा येऊन. बरोबर आहे. सत्काराचा विषय काढला. मला असं कळलं की तुम्ही अशी जी वेगवेगळ्या प्रकारची समाजसेवा करता. आत्ता मी तुमच्या सगळ्या गोष्टी पाहतोय तर मला वाटतं तुम्ही समाजसेवकापेक्षा जास्त आरोग्यदूताचं काम केलं आहे. पण त्याचबरोबर सावित्रीबाई फुले हो, यांच्या नावाने तुम्हाला एक विशेष सन्मान या समाजसेवेबद्दल मिळाला. तर नेमकं काय त्या सन्मानाच्या पाठीमागच्या तुमच्या प्रेरणा होत्या किंवा कशासाठी तो सन्मान होता? म्हणजे महात्मा फुले ज्या लोकांनी मला बाबा समाजभूषण पुरस्कार दिला, तर त्या लोकांनी माझं कार्य पाहिलं. म्हणजे ही लेडीज एक की प्रभागामध्ये कचरा गाडी तिने स्वतःच्या स्वखर्चाने चालू केली. बरं. अजून कोरोनामध्ये तिने एवढी म्हणजे तिच्या जीवाची न काळजी करता ती स्वतः बाहेर पडली. म्हणून म्हणजे असं समाजकार्य बघून मला त्यांनी पुरस्कार दिला त्यावेळेस. त्यांनी सावित्रीबाईचा. आणि हो. तुम्ही सांगता की कचरा निर्मूलनाचं काम म्हणजे तुमच्या परिसरामध्ये म्हणजे पिंपरी चिंचवड हा परिसर जो आहे तसा स्वच्छ, नीट, क्लीन हो, आणि खूप अत्यंत चांगल्या प्रकारे विकसित झालेला परिसर आहे. हो. पण तरीसुद्धा कचऱ्याच्या समस्या ह्या अजून कचरा निर्मूलनचा डेपो असेल किंवा कचरा उचलण्याची समस्या असेल ही सर्वसाधारण लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि तुम्ही स्वतः ती गाडी तयार सुरू केली. काय होतं तिथे, अडचणी काय होत्या प्रभागामध्ये? म्हणजे मी ज्यावेळेस बाहेर पडले ना त्यावेळेस महिलांच्या अशा समस्या होत्या की ताई कचरा टाकायला गाडी येत नाही, आमच्याकडे पालिकेची गाडी येत नाही. तर मग आम्ही दोघांनी असा विचार केला की आपण स्वखर्चाने आपण गाडी चालू करूया. आणि ती गाडी आम्ही दिवाळीच्या पिरियडमध्ये चालू केली. त्यावेळेस सगळ्या महिला म्हणजे दिवाळी करत असतात, पण मी कुठं कचरा गाडी सोबत असायची. स्वतः कचरा गाडीच्या बाजूला म्हणजे ड्रायव्हरच्या बाजूला बसून ते कचरा त्यांचा म्हणजे घेऊन जायची आणि डम्पिंग करायला न्यायची. तर त्यावेळेस प्रभागामध्ये अशी हे होती, समस्या होती की कुठंच कचऱ्याची गाडी नव्हती. माझी एकच गाडी होती, पण सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचायची ती गाडी. आणि मग तिथं मी ह्याला राजस्थानला ते गाणं ऐकलं, कचरा डालोगी नाही का ते गाणं होतं त्यावेळेस. तिथं होती ती थीम, पण ती थीम मी माझ्या प्रभागामध्ये आणली आणि सुरू केली. आणि मग माझे बंधू महापौर असताना त्यांनी पण मग ते गाणं ऐकलं आणि त्यांना पण ती आवडली बाबा. म्हणजे ते म्हणले खूपच छान आहे हे दाजी, ते दाजी बोलतात आणि ताई हे खूपच छान केलंय तुम्ही दाजी म्हणले हे काम. मग त्यांनी कचऱ्याच्या गाड्या चालू केल्या आणि त्या सगळ्या गाड्यांवरती आता ते गाणं वाजते. करेक्ट. म्हणजे राजस्थानमध्ये ऐकलेलं कचऱ्याचं गाणं ही तुमची प्रेरणा झाली. आणि दिवाळीमध्ये जी लोकांची घाण होती ती दुर्गंधी जाऊन त्या ठिकाणी स्वच्छता निर्माण करण्याचं खूप मोठं काम
आपण असं म्हणतो की जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीचा वास वास असतो. असतो. त्यामुळं एक लोकांना तो आनंदाचा दिवाळीच्या दृष्टीने भाग तुम्ही त्या ठिकाणी निर्माण केला. खरं म्हणजे हेच राजकारणामध्ये तरुण लोक यावेत, मुख्यतः महिला राजकारणामध्ये दिसत नाहीत. आणि असे वेगवेगळे जर उपक्रम महिलांच्या निमित्ताने सुरू झाले तर राजकारण अधिक सुदृढ होतं. आपला भाग तर महेशदादांचा भाग आहे हो. आणि त्यांना विकास पुरुष म्हणून मानलं जातं. अनेक विकासाच्या योजना त्यांनी त्या ठिकाणी सुरू केल्या. तुमच्यावर राजकारणामध्ये कोणाचा प्रभाव आहे? भोसरी विधानसभेचे हिंदुत्वाने आमदार. हिंदुत्ववादी आमदार आमदार. महेशदादांचा. हां. काय महेशदादांचं कोणतं काम तुम्हाला प्रेरणा देतं? दादांनी म्हणजे आता बघा ना, भोसरी विधानसभेमध्ये लोकांच्या समस्या असेल तर कॉलेज चालू केलं, कोर्ट असेल, पोलीस आयुक्त असेल, रस्त्याची कामे असेल, म्हणजे दादांनी आत्ता पुतळ्याचं पण काम खूप छान प्रकारे केले. बरोबर आहे. म्हणजे हिंदुत्वाचा विचार हा लोकांपर्यंत पोहोचावा. पोहोचवण्याचं काम. आणि फक्त हिंदुत्वाचाच नाही तर समाजासाठी ज्या ज्या लोकांनी काम केलं, म्हणजे धर्मवीर संभाजीचा हां. एक मानाचा पुतळा जो देशाला स्वाभिमान होईल तो अशा प्रकारचं तुमच्या परिसरामध्ये आता निर्माण झाला आहे. एक महिला म्हणून आपण आता इच्छुक आहात आणि महानगरपालिकेमध्ये एक नगरसेविका म्हणून काम करण्यासाठी आपली निवड झाली, तर आपण कोणता महत्त्वाचा मुद्दा आपल्या परिसरातला आपल्याला वाटतो की जो प्राधान्याने केला पाहिजे? म्हणजे एक जेंट्स कुठं पण बाथरूमला जाऊ शकतो, तशी लेडीज कुठं जाऊ शकत नाही. तुम्ही आत्तापर्यंत कुठं लेडीज पाहिली का ती बाबा रस्त्यावरती गेली बाथरूमला? तर मी सर्वप्रथम महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था करणार. बरोबर. शौचालय हा फार मोठा ज्वलंत प्रश्न आहे. म्हणजे शहराच्या विकास मोठ्या प्रमाणात झाले, परंतु हा छोटा मुद्दा आहे की याकडं मात्र कोणी गांभीर्याने लक्ष दिलं नाही. आणि मला वाटतं हा एक अत्यंत महत्त्वाचा असा विषय तुम्ही हातामध्ये घेताय. आणखी एक तुम्ही मगाशी सांगितलं की तुम्ही दहीहंडी चा जो विषय आहे, म्हणजे महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम तर राबवलेच, गरबा असेल किंवा हळदी कुंकाचे कार्यक्रम असतील, महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम, पण दहीहंडीचा विषय तुम्ही सुरू केला, त्या पाठीमागे काय तुमची भूमिका होती? म्हणजे मी ज्या दहीहंडी पाहत होते, म्हणजे मुंबईमध्ये असतील, इकडं इतर भागातील असतील, तर मला जास्त जेंट्सच्या दिसायच्या, महिलांच्या खूप कमी दिसायच्या. तर मी मिस्टरांना बोलले, आपण मुंबईमध्ये जसं पाहतो ना महिलांची दहीहंडी, तशा आपल्या इथं एकदा आणून बघू. तर मग मी तसा पायंडाच पाडला की बाबा दहीहंडी ही महिलांच्या हस्ते सुरू झाली पाहिजे. आणि तसा तुमचा पहिला उपक्रम होता या उपक्रम पिंपरी होता. चिंचवड हो. शहरामध्ये. मग कसा रिस्पॉन्स होता, काय होता? खूप छान. म्हणजे महिलांनी असा इंटरेस्ट दाखवला की माझं जागृती महिला प्रतिष्ठान होतं. त्याच्यात जवळजवळ पहिला सुरुवातीला 360 महिला होत्या, आता 1200 महिला आहेत त्याच्यात काम करतात. तर म्हणजे सगळ्या महिलांनी असा एन्जॉय केला खूप की म्हणजे माझ्या कार्यक्रमाला तर आमदार महेशदादा असतातच, स्वतः दादा सुद्धा नाचून त्यांनी खूप छान असा एन्जॉय केला त्यावेळेस महिलांसोबत. म्हणजे आता तुम्ही दहीहंडीतली पुरुषांची मक्तेदारी मोडून काढली आणि त्या ठिकाणी महिलांना पण प्राधान्य देण्याचं काम तुमच्या माध्यमातून सुरू झालं. खूप अभिमानास्पद आणि आनंददायी असा उपक्रम आहे. महिलांच्या बाबतीत पाहतो आपण की बऱ्याचशा महिला राजकारण म्हटलं की थोडंसं दूर राहतात. आणि मग अशा वेळी आपल्याला तर वारसा आहे, तर आपण राजकारणात येण्याचं ठरवलं का? काय म्हणजे त्याच्या पाठीमागची तुमची भूमिका काय? राजकारणात म्हणजे मला माहेरमधून पण माझे आजोबा सरपंच होते, म्हणजे मला तिकडनं पण आहे वसा आणि वारसा. आणि इकडं आल्यावरती मला सासरी पण तेच तसंच घर मिळालं की ते सासूबाई पण तुमच्या होत्या. सांगते ना, सासूबाई पण माझ्या ग्रामपंचायतला उभ्या राहिल्या होत्या आणि त्या पिरियडमध्ये माझी चुलती पण ग्रामपंचायतला उभी होती. वा वा वा. म्हणजे सासूबाई, चुलती आणि आता तुम्ही. बर. मग ते योगायोगाने असं झालं की माझं सासर पण तिथंच झालं की मग ती लोक पण माझी म्हणजे सासर माहेर, ती मायेचीच लोक झाली सगळी. त्याच्यामुळे ते एकदम हक्काचं म्हणतात की आमची मुलगी आहे तर आम्ही हे करणार, पुढे जाऊन की तिला नगरसेविका करणारच. आता तुम्ही ठाणच केलंय, नगरसेविका होणारच. बर, हरकत नाही. आणि खूप छान आहे. म्हणजे मला तो आत्मविश्वास राजकारणात आला की आणखी लोकांचे प्रश्न जे असतात ते सहज सोपे होतात. त्याचं मला तुमचे सर्व विचार ऐकून मला असं वाटतं की आता त्या प्रभागातल्या लोकांनी निश्चिंत व्हायला हरकत नाही. पण तुमची सासू, मला म्हणालात तुम्ही की ग्रामपंचायतीमध्ये,
सासूने काही कानमंत्र दिला की नाही राजकारणाचा? म्हणजे सासूनी कानमंत्र म्हणण्याऐवजी म्हणजे त्यांनी मला शिकवलं बाबा लोकांशी कसं कनेक्ट व्हायचं, लोकांना कसं आपलं कसं बनवायचं हे त्यांनी मला शिकवलं. सासूबाईंनी सांगितलं. आणि त्यांचा खूप मोठा गोतावळा होता. हो, त्यामुळेच तुम्ही 1200 महिलांना एकत्र करू शकलात. एकत्र केलं. आणि आता तर हजारो महिला तुमच्या पाठीशी उभे राहण्यासाठी सज्ज आहेत. तर ही जी निवडणूक वाटते पिंपरी चिंचवडची, रस्ते, पाणी, लाईट, आरोग्य, लाईट या समस्या तर असतात, पण तुम्हाला आणखी काय वाटतं की या पलीकडे आणखी लोकांसाठी कुठला महत्त्वाचा प्रश्न आहे? लोकांसाठी म्हणलं तर ज्येष्ठ नागरिकांना बसायला त्यावेळेस कुठं जागा नव्हती. त्यावेळेस मी त्यांना वाचनालय चालू करू दिलं, तिथं पेपर चालू केला. बाबा त्या दृष्टीने त्यांचं एक बॉन्डिंग तयार होतो ज्येष्ठ नागरिकांचं, ते सोबत मिळतात, त्यांचे कुठं बर्थडे असतील ते सेलिब्रेशन करतात. नाही, हा फारच महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या समस्या आहेत आणि मला वाटतं त्याच लोकांना जास्त आजकाल कोणी विचारत नाही, त्यांच्याकडे कोणी फारसं लक्ष देत नाही. तर एक महिला म्हणून ज्येष्ठांची काळजी घेणं, स्त्रियांच्या बरोबरीने काम करणं आणि शौचालय उभं करणं हा जो तुम्ही महत्त्वाचा भाग सांगितला, मला वाटतं तुम्ही नगरसेविका झालात तर पहिल्या नगरसेविका असाल की ज्या पिंपरी चिंचवडमध्ये सगळ्या ठिकाणी शौचालय व्हावेत या दृष्टीने भरीव कामगिरी कराल. सोनमताईंनी अनेक कार्यक्रम त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुरू केलेत. त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा म्हणूनही कार्यरत आहेत. 1200 महिलांचा ग्रुप त्यांनी जमवलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली अनेक कार्यक्रम सुरू आहेत. मला वाटतं पोलीस भरती हा एक वेगळा उपक्रम आपल्या प्रभागामध्ये आपण राबवला होता आणि कसा त्याचा प्रतिसाद होता? का तुम्हाला वाटलं की पोलीस भरतीच आपल्या प्रभागामध्ये केली पाहिजे? कारण की त्यावेळेस तर कुठंच असं पोलीस भरतीसाठी कुठंच वर्कशॉप घ्यायला कोणी तयार नव्हतं. त्यावेळेस भोसले सर म्हणून माझ्याकडे आले, म्हणले ताई तुम्ही हा उपक्रम घेता का? मी बोलले हो चालेल, मुलांचं काहीतरी भवितव्य चांगलं होत असेल तर मी त्याच्यासाठी तयार आहे बाबा की घ्यायला. मग ते बोलल्याच्या नंतर मी ग्रुप तयार केला. त्या ग्रुपमध्ये फक्त माझ्या जागृतीवरती सगळीकडे टाकलं, जे कुणी मुलं असेल त्यांनी माझ्याकडे येऊन नाव नोंदणी करून जावा. की अशी आधी 25 मुलं झाली, नंतर अशी होताना 80 मुलं झाली. मग आम्ही लगेच एक आठवड्यामध्ये त्यांचे लगेच सकाळी पहाटे 4 उठून सुरुवात केली, 4 वाजता लगेच. मग ती मुलं आल्याच्या नंतर एक 3 महिने आम्ही त्यांचं ते सुरू केलं. 3 महिन्याच्या नंतर 2 मुलांचं सिलेक्शन पण झालं, एक मुलगा आणि एक मुलगी. त्या मुलीचं नाव आहे पाटील आडनाव. तर ती मुलगी आता पोलीस भरती म्हणजे काम करत आहे. अच्छा, आपल्या माध्यमातून 2 लोक पोलिसांमध्ये भरती झाले आणि आपल्या राज्याच्या सुरक्षेच्या विभागामध्ये दाखल झाले. म्हणजे सुरक्षा असेल, आरोग्य असेल किंवा विविध प्रकारच्या महिलांच्या दृष्टीनेचे उपक्रम असेल आणि मुख्यतः महिलांसाठी शौचालय हा उपक्रम घेऊन आपण या रिंगणामध्ये उतरत आहात. खूप आनंदाची, अभिनंदनाची गोष्ट आहे. MyPCMC चॅनलमध्ये आपलं मनापासून धन्यवाद.